नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात् उद्धृता अस्ति। सप्तमभागस्य दशमी कथा एषा। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। राजांचे शेकडो नजरबाज आदिलशाही मुलुखात फिरत होते। सेनापती प्रतापराव गुजर गडावर दाखल झाले होते. पन्हाळ गडाच्या बातम्या राजांना मिळत होत्या. किल्ला बळकट होता, हुशार होता. खुद्द राजांनी पन्हाळ गडावर एकदा पराजय सोसला होता. त्या दिव्यात राजांची 1000 फौज गारद झाली होती. आता राजांना अपयश नको होते. या कामासाठी नुसते धाडस चालणार नव्हते. कुशल बुद्धीचा हरकामी माणूस राजांना हवा होता. राजे विचारमग्न बनले होते. सायंकाळी राजे जगदीश्वर प्रासादाकडे जात होते. मागून अनाजी दत्तो, गणाजी, प्रतापराव ही मंडळी चालत होती. देवदर्शन करून राजे जगदीश्वर प्रासादाबाहेर आले. समोर भवानी टोक नजरेत येत होते. हवेतला गारवा राजांना जाणवत होता. अनाजी म्हणाले, महाराज, थंडी उतरू लागली, आता परतूया. हं, थंडी? अनाजी, या थंडीचं भय आम्हास वाटत नाही. भय वाटतं मनातल्या गारठ्याचं. कसला गारठा? समोर बोट दाखवीत राजे म्हणाले, तो पाहिलात तोरणा? तो दिसतो, पण त्याच्या मागे असलेला राजगड मात्र या दिवसात दिसत नाही. हवा स्वच्छ असली की खूप दूरचं दिसतं. आता उतरणाऱ्या धुक्यात सारं कसं अस्पष्ट झालं आहे. क्षमा असावी महाराज, पण आम्ही असता चिंता कसली? अनाजी दत्तो म्हणाले. राजांनी दीर्घ निश्वास सोडला. अनाजींच्या खांद्यावर हात ठेवीत ते म्हणाले, इथं कोणी परक नाही, बोलायला हरकत नाही. आदिलशाहीची सत्ता खवासखानाच्या हाती आलेली आहे. आमचं मित्रत्व जगजाहीर आहे. मोगलांशी हात मिळवणी करून तो आमच्यावर चालून येईल, यात आम्हाला शंका नाही. हे आम्हाला दिसलं म्हणूनच बाबाजी पुंड्यांना आम्ही माघारी बोलावून घेतलं. आदिलशाहीनं कळ काढण्याआधी आम्ही पावलं उचलायला हवी. आज्ञा व्हावी. आदिलशाही मुलूक बेचिराग करू. प्रतापराव तलवारीवर हात ठेवीत म्हणाले. हां, जरा सबुरीनं घ्या. राजे हसून म्हणाले, प्रतापराव, नुसता मुलूक बेचिराग करून जमायचं नाही. आदिलशाही धसका घेईल असं कृत्य करायला हवं. म्हणजे पन्हाळा? अनाजी दत्तो म्हणाले. बरोबर, आमचं मनोगतच बोललात. आज्ञा महाराज. प्रतापराव, गणाजी एकाच वेळी पुढे सरसावले. प्रतापराव, आम्ही जाणतो, पण नुसत्या वेड्या धाडसानं गड फत्ते व्हायचा नाही. त्या गडापायी 1000 जीव गमावून आम्ही पश्चाताप पावलो आहो. विचार करायला हवा. चला. सारे परतले. राजांच्या महालापर्यंत अनाजी आले. महालात आलेल्या अनाजींना पाहून राजांना आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, अनाजी, काय आहे? महाराज, आज्ञा होईल तर पन्हाळ्यावर मी जाईन. तुम्ही? जी. नजरबाजांच्या करवी गडाचा पुरा छडा लावता येईल. प्रयत्न करून कदाचित भेदही जमेल. निश्चित आखणी झाली की योग्य त्या प्रकारानं गड साधता येईल. अपयश येऊ देणार नाही. क्षणभर राजे विचारात पडले. त्यांनी नजर उंचावली. आम्ही विचार करू. अनाजी मुजरा करून महालाबाहेर गेले. सकाळची सूर्यकिरणे गडावर फाकली. राजांच्या हुकुमाने सारे सरदार राजसदरीवर हजर झाले. अनाजी, प्रतापराव, खळेकर ही माणसेही त्यात होती. राजांनी सर्वांसमक्ष अनाजींना विडा दिला. अनाजी, आम्ही तुम्हाला पन्हाळ्याची मोहीम देतो आहोत. जी कुमक लागेल ती प्रतापरावांच्याकडून मागून घ्या. वेळ लागला तरी चालेल, पण या मोहिमेत यश घेऊन या. अनाजींना आनंदाचे भरते आले. इतरांची मने थोडी नाराज झाली. चांगला मुहूर्त पाहून अनाजी आपल्या फौजेसह गडाखाली उतरले. अधुना सप्तमभागस्य एकादशी कथा एषा. अनाजी दत्तो फौजेसह राजापूरला दाखल झाले. राजापूरला टाकलेल्या छावणीत नजरबाजांची वर्दळ वाढू लागली. पन्हाळ गडाची बित्तम बातमी अनाजींना मिळत होती. येणारी बातमी उमेद वाढवणारी नव्हती. गडावर 2-2.5 हजारांची शिबंदी होती. गड उंच, बळकट होता. किल्लेदार जागरूक होता. तट मजबूत होते. गडाचे दरवाजे गडाइतकेच बुलंद होते. अनाजी विचारात पडले. राजांना शब्द दिला होता. सरळ चाल करून जाण्यासारखी परिस्थिती नव्हती आणि नवा मार्ग सुचत नव्हता. अनाजी मोहिमेवर जाऊन महिना झाला तरी अनाजींची काही हालचाल झाली नव्हती. राजांना पन्हाळगडाची चिंता लागली होती. सकाळच्या सुमारास राजे बाले किल्ल्याच्या कातळावर उभे होते. समोरचा होळी चौक मोकळा होता. बाजारपेठ नजरेत येत होती. गडापलीकडच्या पर्वतांच्या मालिकेत कोकण दिवा नजरेत भरत होता. राजांच्या मागे बाळाजी, आवजी उभे होते. राजांचे लक्ष गडावर येणाऱ्या संभाजी राजांच्याकडे गेले. पाठोपाठ कोंडाजी फर्जंद नजरेत आले.
राजे गडबडीने कातळ उतरले. संभाजीराजांनी राजांना मुजरा केला. संभाजीराजे आज अचानक आलात? मासाहेब क्षेम आहेत ना? जी. आबासाहेब, आम्ही शिकारीला गेलो होतो. मग शिकार मिळाली? हो, भला जंगी डुक्कर मिळाला. संभाजीराजे राजांच्या बरोबर चालत होते. सांगत होते, देवकाईच्या तळ्यावर जनावरं उतरतात अशी वर्दी होती. भल्या पहाटे आम्ही रान जवळ केलं. सांबर दिसलाच नाही, पण डुक्कर उठला. किती ओझ्याचा आहे? राजांनी विचारले. 16. कोंडाजीने सांगितले. बंदुकीनं मारलात? नाही आबासाहेब, भाल्यानं मारला. राजांच्या कपाळावर सूक्ष्म आठी पडली. ते थांबले. 16 ओझ्यांचं जनावर भाल्यानं मारलं? राजांचा आवाज करडा बनला. तुम्ही भाला लावलात? संभाजीराजांचा संताप उफाळला. ते म्हणाले, आम्ही नाही फाळ लावला. फाळ कोंडाजीनं लावला. आबासाहेब, आम्ही घोड्यावरून तळ्याची दरड उतरत होतो. दरड उतरलो आणि तळ्याच्या चिखलात बसलेला डुक्कर उठला. आम्ही मुळीच भ्यालो नाही. भाला पेलून आम्ही टाच दिली. तोच मागून येणारे कोंडाजी आम्हाला बगल देऊन पुढे घुसले. विचारा की खरं की खोटं ते? राजांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. त्यांनी कोंडाजींना विचारले. कोंडाजी, बाळराजांची तक्रार दिसते. कोंडाजी अदबीने हसू लपवीत म्हणाला. नाईलाज झाला. जनावर भारी होतं. युवराजांना पेलणार नाही असं वाटलं म्हणूनच घोडं पुढं काढलं. चांगलं केलं. बाळराजांचा उतावळी स्वभाव आम्ही जाणतो. त्यासाठी त्यांच्या मावळ्यांवर तुमची नेमणूक केली. तुम्ही होता म्हणून बरं, हे शहाणे सरळ चालून गेले असते. राजे, आम्ही तुम्हाला बजावलं होतं. तुम्ही तसं वचनही दिलं होतं. पण आबासाहेब, आम्ही वाघावर चालून गेलो नाही. डुक्कर मारला आम्ही, संभाजीराजांनी सांगून टाकलं. राजे थक्क होऊन त्या भाबड्या मुखाकडे पाहत होते. ते रूप पाहून कसे रागवावे हेही राजांना कळेना. संभाजीराजांना जवळ घेत राजे म्हणाले. बाळराजे, कसं सांगावं तुम्हाला? आम्ही तुमच्या वेड्या धाडसाबद्दल सांगितलं होतं, वाघाच्या शिकारी बाबतीत नव्हे. चला. आणि राजांनी एकदम विचारले, आणि शिकार नाही आणलीत वाटतं? आणली तर मासाहेबांनी शिकार घेऊन जायला सांगितलं. मासाहेबांनी चरबी काढून ठेवायला सांगितलं आहे. का? मासाहेबांचे गुडघे दुखतात ना. डुकराची चरबी लावली की कळ थांबते. राजांना हसू आवरणे कठीण गेले. ते म्हणाले, बाळराजे, तुम्ही मासाहेबांची काळजी घेता हे आता मात्र आम्हाला पटलं. तुमची शिकारीची हौस भागली आणि मासाहेबांना औषध मिळालं. एवढ्यासाठी मासाहेबांच्या सोबतीचं निमित्त करून पाचाडला राहता वाटतं. संभाजीराजांनी राजांची नजर टाळली. वाड्यात जातच ते सरळ थोरल्या राणीसाहेबांच्या महालाकडे धावले. राजारामांच्या भेटीसाठी उतावीळपणे जाणाऱ्या संभाजीराजांना राजांनी हाक मारली. संभाजीराजे वळले. राजांनी विचारले, एवढी गडबड बरी? संभाजी हसले. राजारामांना शिकार दाखवायची आहे आणि चरबी पण काढून. राजे हसू लपवीत म्हणाले, समजलं, जा तुम्ही. संभाजीराजे दिसेनासे झाल्यावर राजे आपल्या महालाकडे वळले. अधुना सप्तम भागस्य द्वादशी कथा एषा. रात्री राजांना शांत झोप लागली नाही. सकाळ होताच ते आपली स्नानपूजा आटोपून आपल्या महाली आले आणि कोंडाजी फर्जंदांना त्यांनी बोलावणे पाठवले. कोंडाजी राजांच्या महाली हजर झाला. कालचा शिकारीचा प्रसंग, त्यानंतर राजांचे आलेले बोलावणे यांमुळे कोंडाजी मनातून चरकला होता. कोंडाजीच्या मुजऱ्याचा स्वीकार करून राजे म्हणाले, कोंडाजी, आम्ही चिंतेत आहोत. आज्ञा महाराज. कोंडाजी म्हणाला, पन्हाळा काबीज करण्याचा मानस आहे. त्यासाठी आम्ही अनाजींना फौज पाका देऊन पाठवलं. आता महिना होऊन गेला, पण अद्याप अनाजी राजापूरलाच आहेत. पन्हाळा काबीज केल्याखेरीज आमच्या चित्ताला समाधान लाभणार नाही. धन्याच्या जीवाला शांती नाही तर आम्ही कशाला जगायचं? कोंडाजीने सवाल केला. कोंडाजी, का? कुणास ठाऊक. रात्रभर तू आमच्या नजरेसमोर होतास. तुला पाठवावं असं आम्हाला वाटतं. महाराज, नशीब उजाडलं माझं. लई कंटाळा आला होता. ठीक आहे, निघायची तयारी कर. कोंडाजी आनंदाने माघारी वळला. राजांनी बाळाजी औजींना बोलावून घेतले. राजसदरेवर हजर राहण्याचे हुकूम सुटले. सूर्य माथ्यावर आला असता राजांची राजसदर सरदारांनी सजली होती. त्यात कोंडाजी फर्जंद, गणाजी व मोत्याजी खळेकर ही मंडळीही हजर होती. राजे आसनावर येऊन बसले. सर्वांवरून नजर फिरवून राजे म्हणाले, आजचा दिवस भाग्याचा. अनेक दिवसांची चिंता आज दूर झाली. पन्हाळा काबीज करण्याचा आमचा बेत तडीस जाणार असं दिसतं. आमचे अनाजीपंत पुढं गेलेलेच आहेत. त्यांची छावणी राजापूरला आहे. कोंडाजी, तू फौज जमवून त्यांच्या मदतीला जा. तुझ्याबरोबर गणाजी व मोत्याजी मामा खळेकरही येतील.
कोंडाजीची छाती तणावली. धीमी पावले टाकीत तो राजांच्या जवळ आला आणि त्याने मुजरा केला. राजांनी बाळाजींकडे पाहिले. बाळाजी पुढे झाले आणि त्यांनी आसनावर ठेवलेल्या रौप्य तबकातील रुमाल उचलले. तबकात मानवस्त्रे व सोन्याची कडी शोभत होती. राजे उभे राहिले आणि त्यांनी आपल्या हातांनी कोंडाजीच्या हातात सोन्याची कडी चढवली. मानवस्त्र दिले. कोंडाजीचे भान हरपले. त्याने पटकन राजांचे पाय शिवले. राजांनी कोंडाजीला उठवले. कोंडाजीचे डोळे पाणावले होते. श्वास जड बनला होता. महाराज कोंडाजीला पुढे बोलवेना. काही बोलायची गरज नाही कोंडाजी, सारं समजलं. तुम्ही आजपासून सोन्याच्या कड्याचे मानकरी. पालखीचा मान तुम्हाला. ते दृश्य पाहून सारे अचंबले होते. येसाजीच्या चेहऱ्यावरील स्मित पाहून राजांनी विचारले, येसाजी आम्ही करतो त्यात हसण्यासारखं काय आहे? येसाजीचे स्मित जागच्या जागी आटले. तो अदबीने म्हणाला, महाराज कामगिरी पार पाडल्यावर कौतुक केलेलं मी लई वेळा बघितलं, पण कामगिरी फत्ते व्हायच्या आधीच सोन्याच्या तोड्याचा मानकरी झालेला पहिलाच दिसला. सारे त्या बोलण्याने हसले. साऱ्यांच्या मनातील शंका येसाजीने बोलून दाखवली होती. राजे मात्र गंभीर होते. येसाजीकडे नजर वळवीत असता त्यांनी आपला डावा हात कोंडाजीच्या खांद्यावर ठेवला. येसाजी कोंडाजीला जेव्हा कामगिरी सांगितली तेव्हाच गड फत्ते झाला हे आम्ही जाणतो. गडाची काळजी मिटली, पण ही जीवाच्या बाजीनं लढणारी माणसं परत दिसतील की नाही हे कुणी सांगावं? आता तानाजीचा गौरव करायचा म्हटला तरी तो कुठं सापडणार? राजांनी दीर्घ निश्वास सोडला. क्षणभर ते स्तब्ध राहिले. दुसऱ्याच क्षणी ते म्हणाले, कोंडाजी पन्हाळा घ्या. पण तो घेतला हे सांगायला तुम्ही परत या. पुढचे मनसुबे फार मोठे आहेत. त्याला तुमच्यासारख्यांची जोड हवी. कोंडाजी राजापूरला आपल्या साथीदारांसह रवाना झाला आणि राजांची काळजी वाढली. मोरोपंतांनी नाशिक त्र्यंबकचा काबीज केलेल्या मुलखातून मिळवलेली लूट गडावर पाठवली होती, पण राजांना कशातच समाधान वाटत नव्हते. राजांचे लक्ष पन्हाळ्याच्या वार्तेकडे लागले होते. 15 दिवस होऊन गेले तरी पन्हाळ्याची काही बातमी आली नाही. राजे पहाटे स्नान करून आपल्या महाली आले. राजांच्या देव्हाऱ्याजवळ पुतळाबाई मनोहारी या उभ्या होत्या. पुतळाबाई तबकातील कमळे नीट ठेवण्यात गुंतल्या होत्या. राजांनी विचारले, कमळं कुठून आली? आपल्या कुशावर्तात फुललीत. तुम्ही पाहिलीत? नाही. काल ही मनू सांगत होती तेव्हा आपल्या पूजेसाठी आणायला सांगितली. छान. आम्ही गडावर असूनही आम्हाला याचा पत्ता लागत नाही. आमचं जाणं जगदीश्वराकडे नाही तर पागेकडे. कुशावर्त बाजूला पडतो ना. राजांनी पूजा आटोपली. दासबोध वाचला. राजे देव्हाऱ्यातून महालात आले. दूध घेत असता राजे पुतळाबाईंना म्हणाले, राणीसाहेब आज संध्याकाळी आपण कुशावर्त पाहायला जाऊ. थोरल्या राणीसाहेबांनाही सांगा. शंभू बाळांची काही खबर? बाळराजे पाचाडलाच आहेत. चैन आहे त्यांची. सारे लाड पुरवणाऱ्या मासाहेब आहेत. मग आमच्या करड्या नजरेखाली येतील कशाला? शंभू बाळांच्यामुळं अलीकडे मासाहेबांनीही आमची आठवण येईनाशी झाली आहे. तसं नाही हं, पुतळाबाई म्हणाल्या. दररोज आपल्या तब्येतीचे निरोप गडाखाली जातात. माझ्याकडे एकतरी माणूस दररोज येऊन जातो. तुम्ही पण भाग्यवान आहात. मासाहेबांचा तुमच्यावर विश्वास आहे, पण आम्ही काळजीत असलो की मासाहेबांची आठवण उत्कटतेने होते. सारखं चुकल्यासारखं वाटतं. मग मासाहेबांना बोलावून घ्यावं. नको, त्यांचं वय झालं. आता दगदग सोचवत नाही. आम्हीच 1-2 दिवसात त्यांना भेटायला जाऊ. सायंकाळी राजे वाड्याच्या चौकात उभे होते. बाळाजी, उधोजी, महादेव ही मंडळी शेजारी होती. तोच आतून येणाऱ्या पुतळाबाई, काशीबाई, सगुणाबाई दासी परिवारासह नजरेत आल्या. सोयराबाई मात्र दिसत नव्हत्या. राजांनी पुतळाबाईंना विचारले, आणि थोरल्या राणीसाहेब? त्यांची तब्येत बरी नाही. बाळराजांना घेऊन जा असं त्या म्हणाल्या. बाळराजांना आणू? नको, त्यांना वारा सोसायचा नाही. जरा कुठं सर्दी झाली तर दोष आमच्यावर यायचा. चला जाऊ. राजे कुशावर्ताकडे चालू लागले. कुशावर्तवरून सहजासहजी दिसणारा नव्हता. बाली किल्ल्यासमोरच्या घळीत कुशावर्त तलाव बांधला होता. चारी बाजूंच्या झाडीत ते स्थान लपले होते. राजे सावकाश उतरत होते. जेव्हा कुशावर्त नजरेत आला तेव्हा राजांचे पाय आपसूक थांबले. कुशावर्ताच्या निळ्याशार पाण्यावर असंख्य तांबडी, मधून मधून पांढरी आणि जर्द कमळे फुलली होती. पाण्यावर कमळाच्या हिरव्या पानांनी साज चढविला होता. कुशावर्ताच्या भोवतालची झाडी, कमळांनी सुशोभित झालेला तलाव, काठावरचे टुमदार शिवालय यांमुळे त्या जागेला एक वेगळेच रूप प्राप्त झाले होते. राजे उद्गारले, वा, सुरेख.
हिरोजींनी नुसता कुशावर्त बांधला नाही. हिरोजी एवढे रसिक असतील असं वाटलं नाही. महादेव म्हणाला, बोल. बाळराजांनी कमळांचे गड्डे आणले. शंभूबाळांनी जी गेल्या वर्षी महाडच्या तलावातून बाळ महाराजांनी गड्डे आणून घेतले त्यांनीच ते तलावात सोडले. शिकारीला देवी तळ्याला जात्यात तिथनं बी गड्डे आणल्यात. राजे प्रसन्न झाले. समाधानाने म्हणाले, शिकारीचा नाद असा उपयोगी पडेल असं वाटलं नव्हतं. त्यांच्या ठिकाणची सौंदर्यदृष्टी पाहून बरं वाटलं. राजे कुशावर्त मंदिरात गेले. देवदर्शन घेऊन बाहेर आले. तलावाच्या काठी बांधलेल्या कट्ट्यावर ते विसावले. राजांचा कुटुंब परिवार देवदर्शन करीत होता. राजे बाळाजींना म्हणाले, बाळाजी, केवढं रम्य ठिकाण झालं नाही? आमच्या गंगासागरापेक्षाही हे स्थान अधिक रमणीय बनलं आहे. बाळाजी, कुशावर्ताची निगा अशीच राखा. हे तुमचं काम समजा. कुशावर्ताच्या आजूबाजूची झाडी मुळीच तोडू नका. आमच्या नियमांना हा भाग अपवाद समजा. ही जागा सुरक्षित आहे. देवदर्शन करून तिघी राण्या बाहेर आल्या. राजे उठले. बाळाजी, महादेव ही मंडळी अदबीने मागे सरली. सामोरे आलेल्या पुतळाबाईंना राजे म्हणाले, राणीसाहेब, तुमच्यामुळं हा योग आला. आम्हाला हे ठिकाण पाहून फार बरं वाटलं. पुतळाबाई पदर सावरून म्हणाल्या, इथं आम्ही आलो आणि उगीचच मनात आलं. काय, या फुलांचा जगदीश्वराला अभिषेक करावा. मग करा ना. उद्या सोमवार आहे. तुम्हाला फुलं देण्याची व्यवस्था करू. मग झालं? नको. का? ते जमायचं नाही. कारण देवाला व्हायचं फूल स्वतःच्या हातांनी तोडावं लागतं, नाहीतर पुण्य पदरात पडत नाही म्हणतात. आम्हाला ते माहीत आहे. मया हस्तेन पूजार्थम पुष्पाणी प्रतिगृह्यताम. दुसऱ्याच्या हातांनी तोडलेल्या फुलांपेक्षा स्वहस्ते तोडलेली, संकल्पानुसार वाहिलेली फुलं देवाला अधिक प्रिय असतात. असंच ना? पण हे कसं जमायचं? त्यासाठीच नको म्हटलं. पुतळाबाई म्हणाल्या, पुण्यपदरात पडायचं नाही. बिचारी फुलं मात्र अकारण खर्ची पडायची. इथल्या शोभेला गालबोट लागून राहील. राजे क्षणभर विचारात पडले. आलो म्हणून त्यांनी दूर उभ्या असलेल्या महादेवाला हाक मारली. महादेवाशी ते 2 क्षण बोलले आणि परत आले. राजांच्या चेहऱ्यावर पूर्वीचीच प्रसन्नता दिसत होती. राणीसाहेब, तुमचा संकल्प पुरा होणार. तो कसा? आश्चर्याने पुतळाबाईंनी विचारले. एवढे राज्याचे प्रश्न आम्ही सोडवितो आणि घरचं कोडं सोडविता येत नाही? उद्या पहाटे कुशावर्तात छोटी नाव घातली जाईल. तुम्ही तिघीजणी मिळून हवी तेवढी फुलं तोडा. संकल्प पुरा करा. पुतळाबाई काहीतरी बोलणार तोच राजे म्हणाले, थांबा, ऐका. सारे स्तब्ध झाले. नगाऱ्याचा आवाज कानी पडत होता. राजे म्हणाले, ही नौबत कसली? एवढं मानाचं कोण आलं? त्या नौबतीच्या आवाजाने सारे चकित झाले होते. तोच समोरच्या झाडीतून हिरोजी इटलकर धावत येत असलेला दिसला. राजे पुढे धावले. हिरोजी नजीक आला. हिरोजी, कोण आलं? नौबत कुणी वाजविली? मीच वाजवायला सांगितली. राजे पन्हाळा काबीज झाला. ती बातमी घेऊन स्वार गडावर आला आहे. जगदंबे, राजांचा आनंद उफाळला. हिरोजी, आम्ही तुमच्यावर खुश आहोत. ह्या बातमीचं आगमन आमच्या आगमनापेक्षाही श्रेष्ठ आहे. नौबतीचा मान दिलात, आमचा मनोरथ सिद्धीला नेलात. राजे पुतळाबाईंच्याकडे वळले. राणीसाहेब, पन्हाळा फत्ते झाला. अपुरी इच्छा आज पुरी झाली. पाहिलत ना, चांगल्या संकल्पांना सिद्धी किती लवकर प्राप्त होते ती. उद्याच्या उद्या संकल्प पुरा करा. आम्ही पुढे जातो. चला हिरोजी. राजे भरभर जात होते. मागून हिरोजी बाळाजी जात होते. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.